मैत्रिणींनो, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी म्हणा तूची शोधून पाहे, असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. आपल्या आयुष्यातील दुःखाचं गाऱ्हाणं आपण अनेकदा करत असतो. जणू काही आपलं दुःख पर्वताएवढं आणि सुख जवळपाड आहे असं आपल्याला त्यावेळी वाटत असतं. पण खरंच असं असतं का? मनुष्य जन्म मिळाल्यावर शरीर व मन यांच्या समस्या उद्भवणारच, आणि त्या समस्या किंवा दुखण्यावर बोलण्यापेक्षा त्यावर काय काय उपाय निघू शकतो किंवा काय काय मार्ग निघू शकतो, खरं तर हे आपण पाहायला हवं. पण आपण आपलं दुःख आपल्या शारीरिक व्याधी, आजार, रोगाला असे काही कवटाळून बसतो की मग आपल्याला आपलं आयुष्य दुःखी, कष्टी आणि त्रासदायक वाटतं. पण क्षणभर विचार करा, आपल्यापेक्षाही कष्ट, दुःख, संकटांचा सामना करून आनंदानं आयुष्य जगणारे अनेक जण आहेत, जे दुःखाचा बाव न करता त्यावर शांतपणे समाधान काढतात आणि इतरांचा आदर्श घेऊन आपली स्वप्न, आपली कर्तव्य हे जिद्दीनं पूर्ण करत आपलं कर्तृत्व सिद्ध करत असतात. कारण ती आपल्या दुःखांचा बाव नाही करत. शरीर हे टेम्पररी आहे. कुणी कितीही श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, कसंही असू द्या, सर्व काही एक ना एक दिवस इथंच सोडून आपल्याला आपला देह मातीत मिसळून द्यायचा आहे. त्यामुळे मिळालेल्या आयुष्याला एक संधी समजून आयुष्यातील आव्हानांना स्वीकारून संकटांशी दोन हात करून आपल्या दुःखाचं भांडवल न करता स्वतःचं मनोबल भक्कम ठेवून आयुष्याचा उपभोग घेणे हाच आजच्या माझं दुखणं या कवितेतून मला एक संदेश द्यायचा आहे. तर आपण आता कवितेला सुरुवात करूया. आजच्या कवितेचं शीर्षक आहे माझं दुखणं. दुःख कुरवाळत बसायला मला आवडत नाही. दुःख कुरवाळत बसायला मला आवडत नाही. दुखण्याच्या बहाण्याने कामं टाळायला मला जमत नाही. शरीर आहे तोवर शारीरिक समस्या ही आलीच. शरीर आहे तोवर शारीरिक समस्या ही आलीच. जबापाड दुखण्याला कमजोर मनाने अखेरीस पर्वताएवढी उपमा दिलीच. शरीर आहे तोवर शारीरिक समस्या ही आलीच. जबापाड दुखण्याला कमजोर मनाने अखेरीस पर्वताएवढी उपमा दिलीच. इतरांना माझं दुखणं सांगून मी माझ्या दुःखात आणखीनच भर पाडली. इतरांना माझं दुःख सांगून मी माझ्या दुःखात आणखीनच भर पाडली. इतरांच्या सहानुभूतीच्या शब्दांनी माझ्या दुःखावर हळुवार फुंकर घातली. मला माहीत होतं हे असं होतच असतं. मला माहीत होतं हे असं होतच असतं. आपण दुखणं घेऊन बसल्यावर दुखणंच आपल्याला घेऊन बसतं. पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर हे एक दिवस मातीतच जाणार. पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर हे एक दिवस मातीतच जाणार. स्वतःचं दुःख मिरवत मी आणखी किती दिवस पुढे जगणार? कारण दोन हात नसूनही मी अनेकांना दोन्ही पायांनी चहा बनवताना पाहिले. दोन हात नसूनही मी अनेकांना दोन्ही पायांनी चहा बनवताना पाहिले. भक्कम मनोबलाच्या जोरावर त्यांना कर्तृत्वाने आयुष्य फुलवताना पाहिले. शेवटी मीही मनाचा ठिय्या एकवटून माझ्या दुखण्याचा सहज स्वीकार केला. शेवटी मीही माझ्या मनाचा ठिय्या करून माझ्या दुखण्याचा सहजच स्वीकार केला. दुखण्यानं दुःख वाढवण्यापेक्षा संपूर्ण आयुष्याला सामोरं जाण्याचा विडा मी सहज उचलला. दुखण्यानं दुःख वाढवण्यापेक्षा संपूर्ण आयुष्याला सहज सामोरं जाण्याचा विडा मी उचलला. तर अशी कविता होती. पहा, आपल्याला सतत काही ना काही दुखापती असतात. आपण म्हणतो कधी माझा हात दुखतो आहे, कधी माझा पाय दुखतो आहे, कधी माझं डोकं दुखतं आहे. पण एक सांगू का, शरीर आहे म्हटल्यानंतर, मानवी देह आहे म्हटल्यानंतर ह्या समस्या येणारच आहेत आणि त्या आपण स्वीकारायला हव्या आणि त्यावर आपण इलाज काढायला हवा, ना की आपल्या त्या दुखण्याचा भांडवल किंवा बाजार करण्यापेक्षा त्यावर आपण समाधानकारक उपाय शोधला पाहिजे. तर ही कविता होती. असं होतं ना बऱ्याचदा की काहीतरी आपल्याला काहीतरी एखादी व्याधी असते किंवा आपण त्या एखाद्या आजारातून जात असतो, सफर होत असतो आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझं दुखणं म्हणजे जगापेक्षा खूप मोठं आहे. पण असं नाही आहे. तर हे मला फक्त या माझं दुखणं या कवितेतून मला सांगायचं होतं. तर आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन कवितेसोबत. तोवर सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचे खूप खूप आभार.